गुड मॉर्निंग। मी वर्षा, मी शौनक आणि मी ठरव। सो आज आहे 24 डिसेंबर, सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही जात आहोत वाईला। येस, क्रिसमस पिकनिक। सो Yes. कुठे जातोय, काय जातोय, याचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊ। सो कीप वॉचिंग। दिस इज अ क्रिसमस स्पेशल। येस, हा क्रिसमस स्पेशल ब्लॉग असंही तुम्ही म्हणा। आणि या वेळेला आम्ही तुमच्यासाठी या रिसॉर्टचे रेट्स काय आहेत, पॅकेजेस काय आहेत, जितकी इन्फॉर्मेशन आम्हाला देता येईल तेवढी आम्ही देण्याचा प्रयत्न करू। Till then, keep watching. आणि आपण पोचलेलो आहोत रेडस्टोन रिसॉर्ट वाई। आम्हाला 2 रूम्स दिले आहेत त्यांनी। आम्हाला 2 रूम्स दिले आहेत त्यांनी आणि वेलकम ड्रिंक। संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि आता हायटीची वेळ झालेली आहे। तो त्यांनी आपल्याला सांगितलं होतं संध्याकाळी 4:30 पावणे 5ला जो हायटी आहे ते आपल्याला घेऊन जाणार आहेत नदीच्या किनारी हायटी करता। त्यांनी तो तिकडे ऑर्गनाईज केलेला आहे। हे एक थोडं वेगळे पण आहे। सो आता आपण जाऊन बघूयात की त्यांनी हायटीला आपल्याला काय काय ऑप्शन दिलेले आहेत आणि लोकेशन काय आहे। तर आता आम्ही हायटीसाठी चाललो आहोत। रिसॉर्टचा जो मेन एंट्रन्स आहे तिकडनंच त्यांनी आम्हाला बाहेर जायला सांगितलं आहे। त्यांच्याबरोबरचा जो एक स्टाफ आहे तो ऑलरेडी पुढे गेला आहे आणि आम्ही रिसॉर्टमध्ये जे गेस्ट आहोत आम्ही सगळे त्याला आता हळूहळू फॉलो करतोय। हे बघा, तर आता इव्हनिंग वॉक पण होईल, हायटी होईल, स्नॅक्स होईल आणि परत रिटर्न येताना परत एक मस्त वॉक होईल आमचा। आजूबाजूला मस्त जंगल आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात।
तर फायनली आमचा इव्हनिंगचा टी ब्रेक झालेला आहे आणि आता हळूहळू आम्ही सगळे आता आम्ही रिसॉर्टवर जात आहोत. संध्याकाळी सगळं फिरून झालं. आम्ही रूमवर आलो, थोडंसं रिलॅक्स केलं आणि रिसॉर्टवाल्यांनी आमच्यासाठी बॉनफायर अरेंज केलं आहे. हे बघा, तर तुम्ही इथे बाहेर बसून फॅमिलीबरोबर बॉनफायर एन्जॉय करू शकतात. प्लस तिकडे ती लोक स्टार्टर्स वगैरे सर्व करतात, बट दॅट इज ॲडिशनल, नॉट पार्ट ऑफ युअर मील. तुम्हाला त्यासाठी पे करावं लागणार आहे. बट मस्त थंडी आहे बाहेर, स्टार्टर्स मागवलेले आहेत, बॉनफायर आहे आणि एक फॅमिली टाइम मस्त स्पेंड करू शकणार तुम्ही इथे. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही उठलेलो आहोत, सकाळी 7 वाजता उठलो. बाहेर मस्त थंडी आहे. सिन्स त्यांनी ऑलरेडी चहा आणि केटल वगैरे होती, त्यामुळे आम्ही चहा वगैरे घेतला, कॉफी घेतली. आता आम्ही जो मागे जो लॉन आहे हा बघा, इथे मस्त तुम्ही ना मॉर्निंग वॉक घेऊ शकतात. आता आमचं बॅडमिंटन खेळायचा विचार आहे. सध्या वॉक नाही, चालायचा कंटाळा येतो. हॅलो. तर फायनली आमचा नाश्ता झालेला आहे. नाश्त्याचा मेनू वर्षाने दाखवलाच होता. मिसळ होती, उपमा होता, त्याच्यानंतर फ्रूट्स होते, त्यांनी वॉटरमेलन ठेवलं होतं आणि रिक्वेस्ट ऑमलेट बनवून देत होते. येस, इकडे एक आहे की जर तुम्हाला ऑमलेट किंवा एखादी कुठली तुम्हाला डिश हवी असेल आणि जर त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर ते ऑन रिक्वेस्ट बनवून देतात. जसं काल रात्री आम्ही चिकन पकोडे ऑर्डर केलेले, तर पनीर चिली ऑर्डर केलेलं. येस, तर तेही तुम्हाला ऑन रिक्वेस्ट मिळू शकतात. बट काय त्यांचे मिनिमम चार्जेस असतील ते लावतील तिकडे. सो कालच्या रात्रीच्या डिनरबद्दल बोलायचं, कालच्या लंचबद्दल बोलायचं, तर फूडची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. खूप मस्त आणि टेस्ट वाईज पण फूड खरंच सुंदर आहे. लिमिटेड आयटम्समध्ये पण ते छान देत आहेत आपल्याला जेवण. आता तुला जेवण आवडलं? आवडलं, भरपूर आवडलेलं आहे त्याला. आणि कालच्या डिनरमध्ये पण व्हरायटी होती. चिकन होतं, सकाळी पण चिकन होतं, 2 भाज्या होत्या व्हेजमध्ये. सकाळी गोड गाजर हलवा होता, संध्याकाळी गुलाबजाम होते. आणि ओव्हरऑल त्याचं प्रिपरेशन वगैरे खूप मस्त होतं. कुठेही ऑइली, स्पायसी किंवा मीठ कमी, मीठ जास्त असं काही नाही, प्रपोर्शनेट ठेवलं होतं. अँड ओव्हरऑल आता आमचा सेकंड डेचा स्टे आहे. कालपासून आम्ही खूप एन्जॉय करतो आहे.
तुम्हाला आतापर्यंत रिसॉर्टचा परिसर दाखवला, आसपास दाखवलं, लॉन्स दाखवले, पूल दाखवलेत. आता आम्ही जिथे आमचं स्टे करतोय ती कॉटेज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर इकडे टोटल 16 कॉटेजेस आहेत. 101 to 108, 201 to 208. तर चला मी तुम्हाला आता हे 8 कॉटेजेस दाखवतो. तर हे जे कॉटेजेस आहेत हे सगळे जंगल साईड फेसिंग आहेत, म्हणजे याच्या बॅक साईडला जंगल आहे. टू 201 to 208 जे आहेत ते पूल साईड अँड लॉन साईड फेसिंग आहेत. तर आम्ही 204 ही आणि 205 च्या बाजूची या 2 रूम्स बुक केल्या आहेत. हे जे 16 कॉटेजेस आहेत ना हे सगळे एकाच टाईपचे आहेत, म्हणजे याच्यात डिलक्स, सुपर डिलक्स किंवा स्वीट्स ते काही नाही आहे. दीज आर ऑल सेम कॉटेजेस. आम्ही आमची जी रूम दाखवू बाकीचे रूम्सही तशाच आहेत. या हा कॉमन पॅसेज आहे. इकडे तुम्ही मस्त संध्याकाळी बसून चहा वगैरे घेऊ शकता. चेअर्स दिलेल्या आहेत 3-2 आणि ही रूम आहे. सो एंट्री केल्या केल्या इकडे राईट साईडला त्यांनी कपाट दिलेलं आहे. तर आता सध्या मी आमच्या बॅगा वगैरे सगळं इकडे ठेवलेलं आहे. सेफ्टी लॉकर तुम्ही काही प्रोव्हाइड केला नाही आणि त्याची गरजसुद्धा नाही आहे. इकडे छोटंसं तुमच्या गोष्टी ठेवायला टेबल दिलेला आहे. काइंड ऑफ केटल दिलेली आहे. टी सॅचेट्स, दुधाचे सॅचेट सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. टी व्ही आहे आणि टी व्हीवर चॅनल्स सगळे सुरू आहेत. समजा तुम्ही चेक इन केलात आणि चॅनल्स नसतील तर त्यांच्या रिसेप्शनला सांगा, ते लगेच चॅनल सुरू करून देतात. सो इकडे ड्रेसिंग टेबल दिलेला आहे तुम्हाला. तुम्हाला ना लॉन साइड फेसिंग, आता मी कर्टन सगळे काढतो तर तुम्हाला लॉन साइड फेसिंगचा व्ह्यू कसा आहे तो दिसेल. हे बघा, या विंडोज असे ओपन करू शकतात. फुल ओपन विंडोज आहेत आणि हा खूप असा मस्त लॉनचा व्ह्यू आहे तुम्हाला. तर हा असा ओपन तुम्हाला पूर्ण लॉनचा व्ह्यू आहे. समोरच्या साईडला सगळे डोंगर आहेत आणि जर तुम्ही थोडं अजून या साईडला येऊन असे बसलात, माझ्या डाव्या हाताला तुम्हाला हे बघा तोही डोंगर आणि वरती तिथे किल्ला आहे. आणि हा सगळा असा परिसर आहे मागे. इकडे तुम्हाला बेड आहे. कपल्स असाल तर आरामात तुम्ही दोघं अकोमोडेट होऊ शकतात. तुमच्याबरोबर 1-2 वर्षाचा 3 वर्षाचा वगैरे मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्ही आरामात राहू शकतात. पण आमच्याबरोबर अथर्व आहे, तो 9 वर्षाचा आहे, तर त्यामुळे आम्ही एक एक्स्ट्रा मॅट्रेस मागवली. तर त्यांनी एक एक्स्ट्रा मॅट्रेस प्रोव्हाइड केली काल रात्री, एक ब्लँकेट, चादर, आणि खूप कम्फर्टेबल होती ती मॅट्रेस. बेड पण खूप कम्फर्टेबल आहे. वरचं पूर्ण वुडन आहे. अँड द बेस्ट पार्ट या ज्या कॉटेजेसचे आहेत ते यात लाल दगडापासून बनवलेलं भिंती. कुठल्याही कॉटेजेसमध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा आपण त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हायजीन वाईज बघतो, तो आहे तिकडचे वॉशरूम्स. अँड आय एम व्हेरी हॅपी टू से दॅट ही वॉशरूम त्यांनी खूप क्लीन ठेवलेली आहे. ही बघा, जास्त मोठी नाही पण कम्फर्टेबल आहे. लंच झालेला आहे. लंच खूपच छान होतं. अथर्व तू सांग ना, तुला लंच कसा वाटला? छान होता, तिखट होता पण अमेझिंग. तुम्हाला पण ट्राय करायला पाहिजे. सो बेसिकली लंच छान होता. 2 भाज्या व्हेज, 2 चिकनचे पदार्थ होते, चिकन रस्सा होता, तो तर खूप छान होता. आणि आज होतं स्वीट मध्ये फ्रूट कस्टर्ड. तो दुपारचं जेवण झालंय, आता आम्ही रिलॅक्स करणार आहोत. सो संध्याकाळी आपण परत भेटूया. तर बघूया आज आपण कुठे जात आहोत ते. हा, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सो आता आपण आलेलो आहोत ढोम बलकवडी डॅमला. त्यांनी आणलेलं आहे आपल्याला.
आणि इकडे आल्यावर त्यांनी आम्हाला दाखवले जुनं महाबळेश्वर, एलिफंट पॉईंट. तर चला मी तुम्हाला मागच्या साईडला दाखवतो हे पॉईंट सगळे. तर समोर दिसतंय ते आहे जुनं महाबळेश्वर. आणि आता हा बघा, हा आहे महाबळेश्वरचा एलिफंट पॉईंट. जो आपण तिकडनं बघतो तो आपल्याला ह्या डॅमच्या इकडनं दिसतो आहे, हा एलिफंट पॉईंट महाबळेश्वरचा. तर आता आम्ही पण पोहोचत आहोत जिकडे आमचा हाय टी त्यांनी अरेंज केला आहे. काल जसा नदी किनारी होता तसा आज आम्ही डॅमच्या ठिकाणी आलेलो आहोत. तर हा बघा, हा व्ह्यू बघा समोरचा. इकडे आमचे सगळे गेस्ट आहेत. सो फायनली आमचा इव्हनिंग स्नॅक झालेला आहे. मस्त गरम गरम वडापाव आणि मी कॉफी, आणि वर्षा अजूनही चहा पिते, चहाचा आस्वाद घेते. सो तुम्ही बघत असाल तर आमच्या मागे जे तुम्हाला दिसतं आहे ढोम बलकवडी धरण डॅम आहे हा. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे डॅमचा. इकडनं एका साईडने आपल्याला महाबळेश्वर दिसतंय, दुसऱ्या साईडने आपल्याला पाचगणी दिसतं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण उभे आहोत. ओके, तर जरा मागचा परिसर बघा. हा बघा, हा सगळा मागचा डॅमचा परिसर आहे. आता आम्ही संध्याकाळी इकडे बाहेर बसलोय, तर अचानक सरप्राईज लहान मुलांसाठी सांता क्लॉज आलेला आहे. तर चला आता आपण सांता बरोबर एक पटकन राऊंड मारूया. सो आज डे 2 आमचा स्टे आहे. तर रात्रीचा मेन्यू तुम्हाला दाखवतो काय आहे. रोटी आहे, बटर रोटी. इकडे आहे तुमच्याकडे चिकन टिक्का ग्रेव्ही, पनीर टिक्का ग्रेव्ही, माय पर्सनल फेवरेट दाल मखनी, गुलाबजाम, प्लस त्याच्यावर ठेचा पिकल वगैरे आहेत, पापड, सलाड सगळं आहे. आणि पुलाव पण आहे, व्हेज पुलाव. तो वर्षाने पुलाव घेतला आहे. सो आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय. खूप थंडी आहे आणि हे थंड होण्याच्या आत आम्ही खाणार आहोत. सो आता आमचा हा लास्ट डे आहे इकडचा. चेकआउट करायचा आहे, तर ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत. इडली, मेदूवडा, गरम गरम सांबार, चटणी, प्लस त्यांनी चोकोस, कॉर्नफ्लेक्स, ऑमलेट हा सगळा मेनू आहे. सो फ्रेंड्स, आता आपण तुम्हाला थोडीशी आयडिया देऊया तिकडच्या रेट्सबद्दल. रेट्स हे आम्हाला हे पॅकेज पडलेलं आहे क्रिसमस वीकेंड पॅकेज 3250 3250 पर पर्सन, 3 days 2 nights. आणि अथर्वचं थोडं कमी होतं, साधारण 2800 रुपीज. पण वीक डेला त्यांनी आम्हाला आयडिया दिली की साधारण हा रेट 2800 ते 3000च्या दरम्यान असतो, 2800 टू 3000 पर्यंत. एक दुसरी गोष्ट आहे, शौनक, ग्रुप बुकिंग बद्दल त्यांनी काय सांगितलं? ग्रुप बुकिंग बद्दल त्यांनी असं सांगितलं की इकडे तुम्हाला पाहिजे तर पूर्ण रिसॉर्ट तुम्ही बुक करू शकतात, पण त्याच्याकरता तुमची जवळजवळ 35 ते 40 माणसं पाहिजे. येस, 35 ते 40 लोक पाहिजेत. आणि मग जर तुम्ही ग्रुप बुकिंग केलं तर तुम्हाला ते डिस्काउंटही देतात. आणि मग तेव्हा ते रिसॉर्ट पूर्णपणे तुमचं असतं, दुसऱ्यांना कोणालाच ते बुकिंग देत नाहीत. सो यू कॅन एन्जॉय युअर ओन विथ द फॅमिली. येस. सो आणि बरं, या रेट्स मध्ये त्यांचं लंच, डिनर, ब्रेकफास्ट, हायटी हे इन्क्लुडेड आहे. आणि हायटीची लोकेशन तुम्ही बघितल्यात आमच्या ब्लॉग मध्ये कुठे असते.
तुम्हाला जर नेचर एन्जॉय करायचं असेल, नेचरच्या मध्ये राहायचं असेल, ही जागा एकदम परफेक्ट गेटवे आहे. एक्झॅक्टली. आपण जेव्हा कोणते रिसॉर्ट बुक करायच्या आधी आपण काय काय बघतो, तर पूल आहे का? येस, त्यांच्याकडे पूल आहे आणि खूप मोठा आहे. छोटी मुलं आरामात एन्जॉय करू शकतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडे इंडोर गेम्स पण आहेत. इंडोर गेम्समध्ये त्यांच्याकडे कॅरम आहे. येस. अँड त्याच्यानंतर त्या लोकांनी इकडे तुम्हाला बॅडमिंटनच्या किट्स ठेवलेले आहेत. ती लोक नेट बांधून देतात. तुम्ही पाहिजे तर लॉनमध्ये मनसोक्त बॅडमिंटन खेळू शकतात. आणि हे लॉन एवढं ह्यूज आहे की तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही गेम्स खेळायचे असतील तेही तुम्ही खेळू शकतात. बाहेर बसून मस्त थंडीत बॉनफायर एन्जॉय करू शकतात. अँड त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या पूर्ण रिसॉर्टचा जो प्रिमायसेस आहे तिकडे वायफाय फॅसिलिटी आहे आणि बऱ्यापैकी नेटवर्क मिळतं. वायफाय तुमच्या इकडे 4G आहेत, पण त्या लोकांनी ॲड ऑन एक वायफाय फॅसिलिटी पण प्रोव्हाइड केली आहे. फक्त एक लक्षात ठेवा की ही वायफाय फॅसिलिटी रूमच्या आत काम नाही करत. येस, तुम्हाला बाहेरच राहावं लागतं. प्लस त्यांचे जो कॅफेटेरिया आहे तिकडे ती लोक सकाळी एवढे मस्त भजनं वगैरे लावतात ना, जी पॉझिटिव्हिटी मिळते सकाळी उठल्या उठल्या, जो एक फ्रेश माइंड होतं ते या रिसॉर्टला आम्ही जाणवलंय. बाकी कॉमन फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत. ओव्हरऑल आमचा हा स्टे खूप प्लेझेंट होता, खूप रिलॅक्सिंग होता. सो फायनली 3 दिवस कंप्लीट झालेले आहेत आपले. आज संडे आहे, 11:15 वाजलेले आहेत. आता आम्ही फॉर्मॅलिटीज सुरू करतो आमच्या चेकआउटच्या. आताच त्यांनी आम्हाला स्ट्रॉबेरी फार्म्सवर नेऊन फिरवून आणलं. त्याचा पण ब्लॉग आपण लवकरच याच्याबरोबरच टाकू. इन्फॉर्मेशन खूप चांगली दिली, त्यामुळे तो ब्लॉग मी सेपरेट ठेवणार आहे. रिसॉर्टचा ब्लॉग सेपरेट राहणार आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कर, सबस्क्राईब, hit the notification bell and share it. Yes. Friends, family. Yes. शेअर करा. आणि तुम्ही या रिसॉर्टला नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला नक्की आवडेल. पण मग इकडे आलं तुम्हाला ते सगळं एन्जॉय करता येईल, आसपास फिरता येईल. थँक्यू सो मच. बाय.